मधुर रेसिपीज मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम परफेक्ट समोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। अगदी हलवाई बनवता तसा क्रिस्पी आणि खस्ता समोसा बनवण्यासाठी मी तुम्हाला इथे एकदम परफेक्ट प्रमाण आणि रेसिपी सांगणार आहे। त्याचबरोबर तुमचा समोसा कधीही फसू नये म्हणून मी काही टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे जर तुम्ही समोसा फर्स्ट टाइम जरी बनवत असाल तरी तो एकदम परफेक्ट बनेल। तर वेळ न घालवता लगेच सुरू करूयात आजची आपली रेसिपी। सर्वात आधी आपण समोसा बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 2 कप मैदा चाळून घेतलेला आहे। मैदा जर फ्रेश असेल तर जास्त चांगले आहे। यात आपण 1 चमचा मीठ घालून घेणार आहोत। त्याचबरोबर मी इथे साधारण अर्धा चमचा ओवा अशा प्रकारे हातावर रब करून घातलेला आहे। ओवा घातल्यामुळे समोसाला टेस्ट खूप छान येते आणि त्याचबरोबर समोसे पचायलाही मदत होते। 2 कप मैद्यासाठी मी इथे पाव कप ऑइल घेतलेले आहे। ऑइल नॉर्मल टेम्परेचरचे आहे, गरम वगैरे करून घातलेले नाहीये। ऑइल ऐवजी तुम्ही तेवढ्याच प्रमाणामध्ये तुपाचाही वापर करू शकता। आता हे ऑइल आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे पिठाच्या मुठी बनत आहेत, म्हणजे ऑइल परफेक्ट पडलेले आहे। आता आपल्याला थोडे थोडे पाणी मिक्स करून पिठाचा घट्टसर गोळा करायचा आहे। हे पीठ लूज होता कामा नये, त्यामुळे थोडे थोडेच पाणी एका वेळेस तुम्ही मिक्स करा। पीठ फक्त एकत्र मिळून आले पाहिजे, त्याचा गोळा बनला पाहिजे। पीठ घट्ट मळल्यामुळे आपले समोसे छान क्रिस्पी बनतात आणि खूप वेळ ठेवले तरी ते लूज पडत नाही। आणि इथे पिठाचा गोळा तयार झालेला आहे। आता यापेक्षा जास्त पाणी आपल्याला नाही वापरायचे। हे पीठ आपल्याला 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवायचे आहे, त्यानंतर ते थोडेसे मऊ होणार आहे। पिठावर मी थोडासा ऑइलचा हात लावून घेतलेला आहे आणि हे पीठ आता आपल्याला 15 ते 20 मिनिटे रेस्ट करायला ठेवायचं आहे। पीठ मळण्यासाठी मी इथे 1 कप पाणी घेतले होते, त्यातले साधारण अर्धा कप आणि वरती 2 चमचे पाणी आपण इथे वापरलेले आहे। आता आपण समोसाचे स्टफिंग तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 4 बटाटे घेतलेले आहेत, साधारण मीडियम साईजचे बटाटे आहेत। बटाटे मी उकडून थंड करून घेतलेले आहे। ही खूप महत्त्वाची टीप आहे। गरम गरम बटाटे आपल्याला नाही वापरायचे, आपल्याला ते बटाटे थंड करून घ्यायचे आहेत। अर्धा कप मॅप्कोचे वाटाणे मी इथे घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 चमचा जिरे, अर्धा चमचा धने मी जाडसर कुटून घेतलेले आहे। अर्धा चमचा बडीशेप जाडसर कुटून घेतलेली आहे। 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 चमचा आले मी अशा प्रकारे जाडसर ठेचून घेतलेले आहे आणि 1 चमचा हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे। समोसाचे स्टफिंग बनवण्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवले आहे। त्यात मी 2 चमचे ऑइल घालून घेतले आहे। फोडणीसाठी मी इथे 1 चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घातलेला आहे। त्याचबरोबर जाडसर कुटलेले धनेही मी ते फोडणीमध्ये घालून घेतलेले आहे। मी तुम्हाला इथे जे सर्व मसाले सांगितलेले आहेत त्यातले शक्यतो स्किप करू नका, यामुळे समोसाला खूप छान टेस्ट येणार आहे। जिरे धने परतून झालेले आहे। मी बडीशेप घालून घेतलेली आहे। त्याचबरोबर आले आणि मिरची ही मी इथे घालून घेतलेली आहे। व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि आता यात आपल्याला मॅप्कोचे वाटाणे घालून घ्यायचे आहे। मी इथे मॅप्कोचे वाटाणे घातलेले आहेत, ते शिजायला अजिबात वेळ लागत नाही। जर तुम्ही फ्रेश वाटाणे वापरणार असाल तर या स्टेजला तुम्ही 2 चमचे पाणी घाला आणि व्यवस्थित परतून घ्या, ज्यामुळे वाटाणे सॉफ्ट होतील। वाटाणे आपले इथे व्यवस्थित परतून झालेले आहे। आता आपल्याला बटाटा घालून घ्यायचा आहे, पण बटाटा घालताना आपल्याला तो पूर्णपणे स्मॅश करून नाही घ्यायचा। अशा प्रकारे जाडसर हातावरच आपल्याला तो मोडून घालायचा आहे। बटाटा आपल्याला थोडा मिक्स करून घ्यायचा आहे, ज्यामुळे तो खाली लागणार नाही आणि लगेचच आपण यात सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत। मी इथे हळद पावडर, जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, आमचूर पावडर आणि मीठ घालून घेतले आहे। आता हे सर्व मसाले बटाट्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। बऱ्याचदा समोसे तयार झाल्यानंतर क्रिस्पी असतात, पण आपण ते जास्त वेळ ठेवले तर ते नरम पडतात। तर असे होऊ नये यासाठी आपल्याला जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित ड्राय करून घ्यायचे आहे, व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। स्टफिंग जर जास्त ओलसर असेल तर समोसे नंतर नरम पडू शकतात।
बटाटा इथे व्यवस्थित परतून झालेला आहे. थोडीशी कसुरी मेथी मी इथे घालते आहे, त्यामुळे खूप छान टेस्ट येते समोस्याला. त्याचबरोबर मी थोडेसे काजूचे काप आणि मनुके घालून घेते आहे. काजूचे काप आणि मनुके ऑप्शनल आहेत, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप केले तरी चालेल. आणि आता पुन्हा एकदा सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर मी इथे घालून घेते आहे. मसाल्यांचा खूप छान वास येत आहे, कलरही खूप छान आलेला आहे आणि आपले समोसेचे स्टफिंग इथे तयार झालेले आहे. पीठही आता व्यवस्थित भिजलेले आहे. पीठ आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेणार आहोत, सॉफ्ट करून घेणार आहोत. 1 चमचा साजूक तूप आपण इथे घालून घेतलेले आहे, यामुळे समोसे छान क्रिस्पी बनणार आहे. पीठ मी इथे व्यवस्थित मळून घेतलेले आहे. आता आपल्याला समोसे लाटण्यासाठी याचे पीसेस करून घ्यायचे आहेत. हे पहा, साधारण एवढ्या आकाराचे पीसेस आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. समोसे बनवण्यासाठी आपण जी पारी लाटणार आहोत, याला आपण पीठ वगैरे अजिबात लावायचे नाही. हे खूप इझिली लाटले जात आहे आणि लाटताना आपल्याला याचा ओव्हल शेप तयार करायचा आहे. गोल आकारामध्ये आपल्याला ही पारी नाही लाटायची. यामध्ये आपले 2 समोसे तयार होणार आहेत आणि हे ओव्हल शेप का लाटायचे हे तुम्हाला नंतर लक्षात येईल. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला मीडियम थिकनेस हवा आहे. जास्त पातळ नको आहे किंवा जास्त जाडही नको आहे. आणि आता आपल्याला याचे मधोमध अशा प्रकारे 2 पीसेस करून घ्यायचे आहेत. समोसा बनवण्यासाठी आपण सर्व कडांना अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे, ज्यामुळे समोसा व्यवस्थित चिकटला जाईल आणि तो तेलामध्ये सुटणार नाही. आता हे 2 भाग आपल्याला अशा प्रकारे मधोमध व्यवस्थित एकमेकांवर ओव्हरलॅप करून चिटकवून घ्यायचे आहेत आणि त्याला अशा प्रकारे कोन शेप आकार द्यायचा आहे. या कडा आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे त्या व्यवस्थित चिकटल्या जातील आणि समोसा तेलामध्ये सुटणार नाही. आता या कोन शेप मध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचे आहे आणि आता समोस्याच्या कडा आपल्याला अशा प्रकारे जुळवून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या आहेत. आणि हे पहा, अशा प्रकारे समोसा तयार झालेला आहे. आणि हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व समोसे तयार करून घेतलेले आहेत. अगदी परफेक्ट आकार आलेले आहेत समोस्याला. आता हे समोसे आपल्याला लगेच फ्राय नाही करायचे. समोसे साधारण अर्धा तास आपल्याला रेस्ट करायला ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच ते फ्राय करायचे आहे. अर्धा तास झालेला आहे आणि आता आपण समोसे फ्राय करून घेणार आहोत. अर्धा तास रेस्ट करायला ठेवल्यामुळे समोसाचे कोटिंग जे आहे ते थोडेसे ड्राय झालेले आहे. ऑइल मी गरम करून घेतलेले आहे आणि ऑइल गरम झाल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. जास्त मोठ्या आचेवर आपल्याला हे समोसे तेलात नाही सोडायचे आणि जेवढे समोसे मावतील तेवढे समोसे आपल्याला या तेलात सोडून घ्यायचे आहे, ज्यामुळे हीट इव्हनली डिस्ट्रीब्यूट होईल आणि समोसे छान फ्राय होतील. सर्व समोसे मी इथे सोडून घेतलेले आहेत. आता हे समोसे आपल्याला बारीक गॅसवरच व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. समोसे फ्राय करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, पण बारीक गॅसवर फ्राय केल्यामुळे ते छान क्रिस्पी होतात, नरम पडत नाहीत. हे समोसे आपल्याला एका साइडनी व्यवस्थित होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला ते पलटी करायचे आहेत. आणि मी आता इथे सगळे समोसे पलटी करून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला थोड्या थोड्या वेळाने हे समोसे चेक करायचे आहेत, पलटी करून घ्यायचे आहेत, ज्यामुळे समोसे एकसारखे फ्राय होतील आणि एकाच साइडने ते जास्त डार्क होणार नाही. आणि इथे समोस्याचा कलर चेंज झालेला आहे. आणखी थोडा वेळ आपण हे समोसे फ्राय करून घेणार आहोत. छान गोल्डन कलर येईपर्यंत, छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे समोसे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि इथे आपल्या समोस्याला एकदम परफेक्ट कलर आलेला आहे. आपले समोसे एकदम परफेक्ट फ्राय झालेले आहे. आता आपण ते काढून घेणार आहोत. आणि आपला समोसा फ्राय करताना अजिबात सुटलेला नाही आहे. एकदम क्रिस्पी समोसा इथे तयार झालेला आहे. जर रेसिपी आणि प्रमाण परफेक्ट फॉलो केले तर तुम्ही ही घरच्या घरी अशा प्रकारे मार्केट सारखा परफेक्ट समोसा तयार करू शकता. आणि आपले एकदम परफेक्ट खस्ता आणि क्रिस्पी समोसे इथे तयार झालेले आहेत. खूपच टेम्पटिंग दिसत आहेत आपले समोसे. हे पहा, समोसा पाहून तुम्हाला अजिबात कळणार नाही की हा समोसा घरी बनवला आहे की बाजारातून आणलेला आहे. मी तुम्हाला तोडून दाखवते, तुम्ही बघू शकता. एकदम क्रिस्पी असा समोसा बनलेला आहे आणि स्टफिंगही एकदम परफेक्ट झालेले आहे.
तुम्हीही अशा पद्धतीने समोसा नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा समोसा कसा बनला हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.